कोकणी मुस्लिम संघ आणि महिला शाखा आयोजित मुकादम हायस्कूल खेडमध्ये पुस्तक आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच वृक्षारोपण कार्यक्रम 11 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध शाळा आणि ग्रामपंचायत प्रमुख हायवे रस्त्यावर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन शबमन सुर्वे आणि को प्रोजेक्ट चेअरमन सबा दळवी असणार आहेत। पावसाळा सुरू झाल्यापासून कोकणातून दरडी कोसळण्याच्या घटना सतत समोर येत आहेत। मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटात दररोज कोसळणाऱ्या दरडी साफ करण्याकरता प्रशासनाची चांगली कसरत होताना दिसते। 12व्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या मंडणगड किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी यंदा 17 ठिकाणी उत्खनन करण्यात आले। तुळशी घाटातील जुना रस्ता किल्ल्याच्या पायथ्याने डोंगराला किमान 15 वळसे घालून पूर्ण होतो। राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या प्रयोजनार्थ अनेक ठिकाणी वळणे रुंद करण्यासाठी याचबरोबर रस्ता खोदण्यासाठी डोंगराच्या बाजूने खोदकाम करण्यात आले। कोकणातील तीव्र डोंगर उतार, दरी खोऱ्यांची विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता हे कटिंग तिरके असणे गरजेचे होते। मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराकडील बाजूने दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मंडणगड किल्ल्याच्या पायथ्याशी विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता केलेले खोदकाम डोंगराच्या मुळावर घाला घालण्याची भीती तालुकावासियांना आता वाटत आहे। खेड तालुक्यातील भोसते येथून गुरुवारी बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा भोसते जगबुडी पुलानजीक नदीपात्रात मृतदेह आढळून आलाय। तुषार मनोहर त्रिपाठी असे या युवकाचे नाव आहे। 11 जुलैपासून तुषार बेपत्ता होता। पोलीस स्थानकात त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार देखील करण्यात आली होती। दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने याबाबत पोलिसांना कळवण्यात आले। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विसर्जन कट्ट्याचे सदस्य गणेश खेडेकर आणि सहकारी यांनी मृतदेह बाहेर काढला। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे। आज शनिवारी सकाळी 8च्या सुमारास केळशी येथून मंडणगडकडे मार्गस्थ झालेल्या केळशी मंडणगड गाडीस कोनवली येथे एका अपघाती वळणावर गाडी रस्त्यावरून खाली उतरल्याने अपघात झालाय। यावेळी या गाडीत एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते। यातील बहुतांश प्रवासी हे विद्यार्थी होते। सुदैवाने या अपघातात कोणासही गंभीर दुखापत झाली नाहीये। घटनेची माहिती कळताच तहसील कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तातडीने अपघाताचे स्थळ गाठले आणि मदत कार्यास सुरुवात केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।